तालुक्यातील कडा शहरामध्ये धक्कादायक घटना समोर आलेली आहे। चक्क स्वतःच्या मुलानेच बापाच्या डोक्यात दगड घालून निघून खून केल्याची घटना आष्टी तालुक्यातील कडा शहरामध्ये उघडकीस आलेली आहे। याविषयी सविस्तर माहिती अशी की आष्टी तालुक्यातील कडा बस स्थानक परिसरातील रात्री पहाटे एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि यामध्ये स्वतःच्या बापाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेत अनिल सजन मुळे वय वर्ष 50 यांचा जागीच मृत्यू झाला असून किरण मुळे वय वर्ष 19 असे आरोपी मुलाचे नाव आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्यांचा कसून चौकशी करून घेत आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसादेवी गावचे रहिवासी असलेले मुळे कुटुंब आहे। गेल्या अनेक वर्षापासून कडा शहरातील बसस्थानक परिसरात मजुरीसाठी झोपड्या टाकून वास्तव्यास होते। सोमवारी पहाटेच्या सुमारास किरण मुळे हा दारूच्या नशेत घरी आला। त्यावेळी अनिल मुळे हे गाढ झोपेत असताना किरणने संतापाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले। या हल्ल्यात अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचं समजलं। या खुनामागील नेमकं कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे। कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। घटनेनंतर आरोपी किरण मुळे हा घटनास्थळावरून फरार झालेला आहे। परंतु याविषयी सविस्तर बोलण्यासाठी आज दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर आपले आष्टीचे PI शरद भुतेकर साहेब हे सविस्तर आपल्या झुंज मराठी या चॅनलशी संवाद साधणार आहेत। तोपर्यंत इतकंच या घटनेमागं नेमकं कारण काय आहे अस्पष्ट आहे अशीच माहिती या ठिकाणी शरद भुतेकर साहेब यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेली आहे। कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, कडा आष्टी।